हे मी काहीतरी नवीन खायचं असतं आपल्याला, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान लागते चवीला. तर इथे काही बटाटे मी उकडून घेतलेले आहे, त्याचा साल काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल आणि इथे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मी कलोंजी टाकलेली आहे. आपल्याला नंतर पाणी टाकून घ्यायचे, अर्धा ग्लास पाण्याला उकळी येऊन द्यायचे. मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि छान आपल्याला अशा प्रकारे 1 वाटी रवा टाकायचा आहे. तर अशा प्रकारे घट्ट करून घेतलेला आहे रवा. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जो उकडलेला बटाटा आहे तो आपल्याला एक अशा प्रकारे खिसून टाकायचा आहे. तर आता 3 बटाटे बाजूला मी ठेवलेले आहेत, ते आपल्याला सारणासाठी यूज करायचे आहे. त्याच्यानंतर काही बेसिक मसाले टाकलेले आहेत, लाल तिखट वगैरे, हळद पावडर, गरम मसाला, चाट मसाला, धना पावडर. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला. इथे मी कांदा घेतलेला आहे, राहिलेले बटाटे आपल्याला अशाच प्रकारे खिसून घ्यायचे आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि बेसिक मसाले टाकलेले आहेत इथे पण मी. त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी चिवडा टाकलेला आहे थोडासा. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रव्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे, हातावर अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि अशा प्रकारे त्याच्या कडा ज्या आहेत अशा बंद करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता अशा प्रकारे कचोरी टाईप आपल्याला हे बनवून घ्यायचं. तर अशाच प्रकारे पटापट मी सगळ्याचं बनवून घेणार आहे. हा जो सारण जे आहे इतकं टेस्टी लागतं ना, तुम्ही असं जरी खाल्लं तर ना इतकं टेस्टी लागतं. आता हे पूर्ण मी इथे बनवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे गॅसवर इथे तेल तापायला ठेवलं होतं एका पॅनमध्ये, ते मस्त गरम झालेलं आहे. गरम गरम पॅनमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर आपल्याला खालून छान तळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे. तर पाहू शकता खालून छान मी तळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने पलटवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असा कलर कुरकुरीत येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आता आपल्याला एक एक अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकता किती मस्त झालेलं आहे. बाहेरची साईड जी आहे इतकं कुरकुरीत झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.